सर्वांना नमस्कार. आपण जी टेस्ट घेतली, सराव पेपर घेतला होता 100 मार्काचा, त्या सराव पेपरमधला आपला पहिला जो भाग आहे मराठी, त्या मराठी भागाचा आपण काय करणार आहे आज स्पष्टीकरण बघणार आहेत. आज सर्वात 1 नंबरचा प्रश्न होता आपला, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. मराठी भाषा गौरव दिन हा वि.वा. शिरवाडकर, कोण वि.वा. शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण काय करतो, मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरा करतो. ते एक लेखक होते, नाटककार होते आणि कवी पण होते आणि त्यांनी मराठी ह्या साहित्यामध्ये खूप मोठं मौल्यवान काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्यांना त्यांच्या स्मरणात आपण काय करतो, हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. त्यांना कुसुमग्रास सुद्धा म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर काय म्हणतात, कुसुमग्रास. खूप वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे पोलीस भरतीला, कुसुमग्रास यांचं पूर्ण नाव काय किंवा टोपण नाव काय, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमग्रास आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातील खूप मोठं मोलाचं कार्य आहे. आणि आपल्याला पोलीस भरतीला खूप वेळेस असा प्रश्न येऊन गेला की वि.वा. शिरवाडकर हे टोपण नाव काय होतं, किंवा मग कुसुमग्रास हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं नाव आहे, कोणत्या कवीचं नाव आहे. अशा प्रकारे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं 27 फेब्रुवारी. त्यांचा जन्मदिवस काय आहे, 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी हे आपलं त्यांचा जन्म आहे 27 फेब्रुवारीचा आणि आपण तो मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरा करतो. आता आपला जो 2 नंबरचा प्रश्न होता, अनेक वचनी रूपात ही न बदलणारा शब्द ओळखा. आता सगळ्यात अगोदर आपल्याला वचन किती प्रकारचं आहे, 2 प्रकारचं. किती, सगळ्यात अगोदर आपलं वचन 5 आहे. एक वचन आणि अनेक वचन. हे काय होतं, वचनचे प्रकार पडतात. अनेक वचन, बरोबर आहे. आता एक वचन अनेक वचन हे वचनाचे प्रकार आहे. बरं, आता त्याच्यात जसं आपण पुढे जाऊ, समजा 1 झाड 10 झाडे, असं आपण त्याच्यावरून अनेक वचन एक वचन म्हणजे संख्या सुचवण्याचा जो, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो हे असतो त्याला काय म्हणतात, वचन म्हणतात. 1, 10 अशा प्रकारे हे असतं. आता हे वचनाचे जे आपण ज्यावेळेस पूर्ण बघू, डिटेल्स म्हणजे पूर्ण चॅप्टर बघू, त्यावेळेस अकारांत, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी यांच्या कारांतानुसार काय असतं, वचन बदलत असतं, बरोबर आहे. ते आपण ज्यावेळेस आपण बघणार आहे पूर्ण एक टॉपिक, त्यावेळेस आपण त्याच्यात बघणार आहे. आता काय होतं की अनेक वचनी रूपात ही न बदलणारा शब्द ओळखा. आता एक वचन अनेक वचन हे 2 वचनाचे प्रकार आहे, बरोबर आहे. आपल्याला कधी म्हणलं एक ससा, एक जर दिसला तर आपण काय म्हणतो ससा, पण 10 जर दिसला आपण काय म्हणतो ससे. हे त्याचं काय झालं, अनेक वचन झालं, बरोबर आहे. तिथे काय संख्या सुचवली ना, किती ससे, 10 ससे. जसं ससाचा ससे होतो, एका वचनात ससा असतो आणि अनेक वचनात काय होतो, ससे होतो. आता खाली जो आपला ऑप्शन होता मुलगा, बरोबर आहे. एक मुलगा असेल तर आपण काय म्हणतो मुलगा, आणि जर 10-5 जण उभे असेल तर आपण काय म्हणतो, मुले उभे होते किंवा मुलगे उभे होते, बरोबर आहे, ग्रुप जर असेल तर. 2 नंबरचा ऑप्शन होता आपला राजा. आता एक जर असेल तर आपण म्हणतो हा राजा, पण जर 10-12 राजा जर एकखट्टे असेल तर आपण काय म्हणतो, हा 10-12 काय होते, राजे होते. म्हणजे राजाचा काय झाला, राजे झाले. नंतर पुढे हे राणी, एक असेल तर आपण तिला राणी म्हणू, पण जर 10-20 राण्या असेल तर आपण काय म्हणतो, 10 राण्या होत्या, बरोबर आहे. म्हणजे आपला प्रश्न होता की अनेक वचनी रूपात ही न बदलणारा शब्द ओळखा. तर मुलगा बदलला, राजा बदलला, राणी बदलला, यांचं एक वचनातून काय झालं, अनेक वचन झालं. पण आपला जो 4 नंबरचा ऑप्शन होता देव, कोणता ऑप्शन आहे आपला, देव. आपण देवदर्शनाला जातो, आपण काय म्हणतो, एकही देव असला तर आपण देवच म्हणतो. आणि जर 10 देव असेल, एका मंदिरात 10 देव असेल तर आपण म्हणतो का, देवे, ले देवे होते असं म्हणतो. पण काय म्हणतो, 10 देव होते. किती देव होते, 10 देव होते किंवा 5 देव होते. एक असलं तर आपण देवच म्हणतो आणि 2-3 असले तरी काय म्हणतो, आपण देव होतो. अशा प्रकारे जे आपले 4 ऑप्शन होते, मुलगाचा मुलगे झाले, राजाचा राजे झाले, अनेक वचन एक वचनातून अनेक वचनात, आणि राण्याच्या काय झाल्या, राण्या झाल्या. फक्त आपल्यात न बदलणारा ऑप्शन होता. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. न बदलणारा नाही आहे. इथं सिलेमिस्टिक न बदलणारा शब्द म्हणला होता आपल्याला, तर न बदलणारा शब्द होता आपला देव. तो दोन्ही वचनात काय असतो, सारखा असतो. अनेक वचनात पण देव असतो आणि एक वचनात पण देवच असतो. असे खूप सारे शब्द आहे जे आपण बघणार आहेत नंतर. आपलं उत्तर आहे देव. आता आपला 3 नंबरचा प्रश्न होता, वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो, हे वाक्यातील भावाचिक नाम ओळखा. आता नाम, सगळ्यात अगोदर आपल्याला काय पाहायचं आहे, नाम, बरोबर आहे. नामाचे 3 प्रकार पडतात. एक सामान्य नाम, बरोबर आहे, एक विशेष नाम, आणि तिसरा जो आहे तो भाववाचक नाम, बरोबर आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, हे नामाचे 3 प्रकार. सामान्य नाम म्हणजे कसं, शेर,
शहर काय झालं सामान्य नाम, पण आपण जर म्हटलं पुणे हे काय झालं त्याचं विशेष नाम झालं, बरोबर आहे. आता आपण कधी दुसरं एखादं घेऊ, समजा एखादा पर्वत आहे, पर्वत काय झालं सामान्य नाम झालं, पण त्याला जर म्हटलं आपण सह्याद्री पर्वत तर तो काय झालं त्याचं विशेष नाम झालं. सामान्य नाम आणि विशेष नाम. सामान्य नाम म्हणजे एक संघटला दिलं असतं, ग्रुपला दिलेलं नाव असतं, बरोबर आहे. शहर खूप आहे, पण आपण डायरेक्ट पुणे म्हटलं तर काय म्हणतो की पुणे हे काय त्याचं विशेष नाम आहे. दुसरं आहे का कोणी पुणे नाही, किंवा छत्रपती संभाजीनगर दुसरं शहर एक कोणतं नाही, हे त्यांचं काय झालं विशेष नाम झालं. सामान्य नाम आणि विशेष नाम. सामान्य नाम म्हणजे एक याचं असतं कसं जातीवाचक असतं, पूर्ण समूहाला दिलेलं नाव असतं, आणि विशेष नाम हे फक्त काय असतं स्वतःच नाव असतं. समजा मुलगा आहे, मुलं हे सामान्य नाम झाले, पण आपण एक विशेष नाम घेतलं समजा सागर, हे त्याचं काय झालं विशेष नाम. आणि जो आपला तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम, हे भाववाचक नाम म्हणजे राग, प्रेम, भावना हे दिसत नाही, याला स्पर्श करता येत नाही, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा सुगंध घेता येत नाही किंवा काही नाही, काय एक भावना आहे त्याला काय म्हणतात भाववाचक नाम. त्याच्यामध्ये येतो सौंदर्य, राग, श्रीमंती, गरिबी. तर आपला जो ऑप्शन होता वर्ग, विनोद, नेहमी आणि दांडगाई, त्यातलं आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते दांडगाई. काय नाव आहे आपलं भाववाचक नाम, काय आहे दांडगाई, बरोबर आहे दांडगाई. कारण काय माहिती का, दांडगाई एक आई हा प्रत्यय लागलेला आहे. कोणता आई हा प्रत्यय लागून खूप सारे काय होतात भाववाचक नाम बनतात. आई हा प्रत्यय लागून दांडगाईला आई हा प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर आईनुसार नवलाई आहे, मागाई आहे, लढाई आहे, असे काय होतात प्रत्यय लागतात. त्याच्यानंतर भाववाचक नाम बांधताना लागतं, मनुष्यत्व, पुरुषत्व, असे खूप सारे गिरी लागतं, सावधगिरी, दादागिरी, हे काय झाले भाववाचक नाम झाले, जे प्रत्यय लागून तयार होतात. तर आपलं उत्तर काय होतं भाववाचक नाम मध्ये दांडगाई आपलं उत्तर होतं. त्याच्यात विनोद हे विशेष नाम आहे, वर्ग हे सामान्य नाम आहे. याच्यात विनोद पण आहे, हा शब्द आहे त्याचं काय विशेष नाम आहे ते मुलाचं नाव आहे, आणि वर्ग हे सामान्य नाम आहे. आपल्याला माहिती आहे का वर्ग किती आहे, 5वा 6वा 7वा नाही, त्याच्यामुळे वर्ग सामान्य नाम, विनोद विशेष नाम आणि दांडगाई हे काय भाववाचक नाम. आता आपला 4 नंबरचा प्रश्न होता, दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. सगळ्यात अगोदर संधी म्हणजे 2 शब्द जोडणे, बरोबर आहे. सर्वात अगोदर काय संधीचे किती प्रकार आहे. 1 नंबरला आहे स्वर संधी, 2 नंबरला आहे व्यंजन संधी, आणि 3 नंबरला आहे विसर्ग संधी, बरोबर आहे विसर्ग संधी. हे काय आहे संधीचे प्रकार आहे, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. सगळ्यात अगोदर आपला स्वर माहित पाहिजे. स्वर किती आपल्याकडे 14 स्वर आहे. किती स्वर 14 आहे. पहिले अगोदर 12च होते, आता 2 इंग्लिश स्वर आल्यामुळं ते 14 झाले. व्यंजन किती आपल्याकडं, व्यंजने 34. म्हणजे स्वर संधी म्हणजे स्वरापासून तयार होणारी संधी म्हणजे स्वर संधी, आणि व्यंजनापासून तयार होणारी म्हणजे व्यंजन संधी. आणि विसर्ग अ आणि आहा, विसर्ग कोणते आपले 2 आहा, त्याच्यापासून तयार होणारी संधी म्हणजे विसर्ग संधी असते. आता आपलं जे अक्षर आहे प्रत्येक अक्षर काय असतं व्यंजनामध्ये स्वर मिसळलेलं असतं, तेव्हा त्या अक्षराला काय होतं अक्षर हे स्वरूप प्राप्त होतं. आता कै व्यंजन कसं असतं, क असं असतं व्यंजन म्हणजे काय असतं त्याला खाली पाय मोडलेला असतो, हे पूर्ण अक्षर नाही, हे काय आहे व्यंजन आहे. ज्यावेळेस याच्यात स्वर मिसळतो तो अक्षर तयार होतो क. म्हणजे जे प्रत्येक आपलं जे अक्षर तयार झालेलं मराठीत त्याच्यात कोणता ना कोणता काय झालेलं आहे स्वर मिसळला आहे. आता समजा उ स्वर आहे, ई स्वर आहे, बरोबर आहे. गेली हा जर शब्द तयार झाला तर त्याच्यात ई मिसळलेले आहे. प्रत्येक शेवटी शब्दात काय असतो स्वर मिसळा असतो, त्यावेळेस ते अक्षर तयार झालेलं असतं. हा जे ना हे व्यंजन आहे फक्त जे पाय मोडून लिहिले आहे, त्याच्यात अ मिसळा त्यावेळेस तो काय झाला अक्षर तयार झाला. अशा प्रकारे हे स्वर आहे 14, व्यंजन आहे 34. आपण ते बघणार आहे समोर पुढे डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण घेऊ एक टॉपिक. आता आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं होतं की स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. स्वरापासून तयार होणारी संधी स्वर संधी असते, व्यंजनापासून तयार होणारी व्यंजन संधी असते आणि विसर्गापासून तयार होणारी विसर्ग संधी. आता आपला ऑप्शन होता वाक्पती. ही जे ना वाक्पती ही व्यंजन संधी आहे, बरोबर आहे. त्याची असं होतं विसर्ग असा होतो वाक्पती, त्याचा विसर्ग कसा होतो वाक्पती. म्हणजे ह्या ग पासून गचा क होऊन या दोघे मिक्स होऊन काय होतं वाक्पती. म्हणजे याच्या शेवट काय आहे ग आहे, व्यंजने म्हणून त्याला व्यंजन संधी म्हणतात. इथं पण काय आहे व्यंजने म्हणून त्याला व्यंजन संधी. आता त्याच्यानंतर सदाचार, याचा कसा होतो, याची फोड कशी होती सदाचार हा शब्द स त चार असा तयार झाला, बरोबर आहे. ह्या तचा काय होतो नंतर संधी होताना द होतो म्हणून तो सदाचार शब्द झालेला आहे, बरोबर आहे. ही संधी कोणती आहे व्यंजन संधी आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची आपली सन्मती सुद्धा सतमती या शब्दापासून काय झालेलं आहे
तयार झालेला आहे. म्हणजे हा तचा काय झाला इथं न होतो आणि काय होतं सन्मती तयार होती. आता जो आपला शेवटचा आहे तो गुरु उपदेश आहे. कोणता आहे गुरु उपदेश. गुरु उपदेश. गुरु उपदेश. आता हा कशापासून झाला हा उ आहे. काय इथं उ म्हणजे काय आहे स्वर आहे आणि गुरु उपदेश इथं पण काय आहे गुरु उपदेश. आता ही स्वर संधी कशी ओळखायची. हा जो गुरु आहे याचा विसर्ग कसा होतो याची फोड कशी होती गुरु प्लस उपदेश बरोबर आहे अशा प्रकारची होती. म्हणजे हा रू मधला उ गुरु आणि हा उ हे दोन काय आहे स्वर आहे आणि ह्या स्वरापासून जी संधी तयार झाली गुरु उपदेश. गुरु उपदेश हे काय आपलं उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय होतं की खालीलपैकी स्वर संधीचा पर्याय निवडा. तर स्वर संधी कोणती आहे गुरु उपदेश आहे. कारण त्याचा जर फोड केल्यावर काय होतं गुरु येतो आणि इथं पण उ आहे म्हणजे स्वर आहे. म्हणजे स्वरापासून तयार झाली संधी गुरु उपदेश आहे. इकडे जे आपण बघितल्या वाक्पती पाहिलं इथं व्यंजन आहे इथं व्यंजन आहे इथं व्यंजन आहे. म्हणजे ह्या तीन जो पर्याय होते आपले वाक्पती सदाचार सन्मती हे व्यंजन होत्या आणि जो आपला शेवटचा पर्याय होता गुरु उपदेश तो आपला स्वर संधीचा होता. आता आपला 5 नंबरचा प्रश्न मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहे. अर्धस्वर तर हे अर्धस्वर आहे का मराठी वर्णमालेत हे 4 आहे. ए व ए र ल व हे काय आहे अर्धस्वर आहे. याला अर्धस्वर हे नाव का पडलं कारण याचा उच्चार आहे का याचा उच्चार ई यासारखा होतो. ह्या रचा उच्चार रू या स्वरासारखा होतो. ह्या लचा उच्चार लू ह्या स्वरासारखा होतो आणि वचा उच्चार उ सारखा होतो. म्हणजे य र ल व यांचा उच्चार य र ल व ह्या स्वरांसारखा होतो. कसा अर्धा उच्चार होतो या स्वरांसारखा म्हणजे कुठतरी या स्वर याच्यात मिक्स आहे त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात अर्धस्वर म्हणतात. आणि असे किती आहे 4 आहे. किती आहे 4 अर्धस्वर आहे. किती 4. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं 4. आणि त्यांना अर्धस्वर का म्हणतात हे पण आपण बघितलं कारण ई रू ल व हे त्यांच्यात काय उच्चार आहे त्यांचा म्हणून त्याला अर्धस्वर म्हणतात. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे. आपला समोरचा प्रश्न काय होता खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी. आता सगळ्यात पहिले आपण लिंग नामाचं लिंग विचार बघू. काय नामाचं लिंग विचार. याचे प्रकार किती आहे 3. कोणतं आहे पहिलं पुल्लिंगी. पुल्लिंग. 2 नंबर स्त्रीलिंग. 3 नंबर नपुंसकलिंग. बरोबर हे नामाचे लिंगाचे 3 प्रकार आहे. नामाचे लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग नामाचे 3 प्रकार. ठीक आहे. आपला प्रश्न होता की खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे ते ओळखायचं. सगळ्यात अगोदर पुल्लिंगी हा पुरुषवाचक असतो. पुरुषवाचक असतो म्हणजे कोणत्याही पुल्लिंगी शब्दाच्या अगोदर तो वापरला असतो. तो पेन काय आला पेन काय आला पुल्लिंगी झाला. बरोबर आहे. पुल्लिंगी हा पुरुषवाचक असतो. मग तो हा शब्द कोणत्याही नामापुढे लागला कोणत्याही तो कपाट तो पेन तो हा शब्द ज्याही नामापुढे लागला तो काय असतो पुल्लिंगी शब्द असतो. बरोबर. त्याच्यानंतर स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी हा शब्द स्त्री जातीवाचक असतो म्हणजे ती खुर्ची. बरोबर आहे. ती जिथे तिथे लागतो ती काय असतं स्त्रीलिंगी असतं. एवढं लक्षात ठेवायचं. सरळ सरळ वागताना एवढंच काय करायचं जो पर्याय दिलेला आहे त्याला तो ती ते लावून बघायचं. संपला विषय. ते आपल्याला सरळ सरळ उत्तर निघतं. स्त्रीलिंगी हा शब्द स्त्री जातीवाचक असतो. ती लागतो कोणत्याही नामापुढे जर ती आला असत तर ते काय असतं स्त्रीलिंगी असतं. समजा ती खुर्ची काय आहे स्त्रीलिंगी. तो पेन काय आहे पुल्लिंगी. आता राहिलं नपुंसकलिंग. म्हणजे ह्या नपुंसकलिंग मध्ये पुरुष जातीचा पण बोध होत नाही आणि स्त्री जातीचा पण बोध होत नाही. त्याच्यातून कळतच नाही हे पुरुष जातीचे का स्त्री जातीचे. त्याला काय म्हणतात नपुंसकलिंग. समजा पुस्तक आपण असं म्हणू का तो पुस्तक किंवा ती पुस्तक. आपण म्हणतो ते पुस्तक. ते ज्या शब्दापुढे ते येतो ज्या नामापुढे ते येतो ते काय असतं नपुंसकलिंग असतं. घर आपण म्हणतो का ती घर किंवा ते घर. आपण ते घर म्हणतो तो घर म्हणतो का नाही. घर सुद्धा काय नपुंसकलिंगी. ज्या नामापुढे ते हे येतं त्याला नपुंसक म्हणतात. तो येतो तो पुल्लिंगी आणि ती येतं ती स्त्रीलिंगी. तर आपला ऑप्शन होता नदी. तर आपण नदीला काय म्हणतो ती नदी. म्हणजे नदी काय झाला स्त्रीलिंगी शब्द झाला. काय म्हणतो ती नदी. असं म्हणलं का आपण कधी तो नदी किंवा ते नदी नाही. आपण काय म्हणतो ती नदी. म्हणजे नदी काय झालं स्त्रीलिंगी झाली. 2 नंबरचा ऑप्शन आपला सरोवर. सरोवर आपण म्हणतो ते सरोवर. काय होतो ते सरोवर. सरोवर काय आलं नपुंसकलिंग झालं. 3 नंबरचा आपला होता कुंड. कुंडला पण काय म्हणतो आपण ते कुंड.
म्हणजे हे पण नपुंसकलिंग झालं. आणि शेवटचा जो आपला 4 नंबरचा ऑप्शन होता झरा, बरोबर आहे, झरा. तर आपण झऱ्याला काय म्हणतो, तो झरा. काय म्हणतो, तो झरा. म्हणजे हा झरा काय झाला, पुल्लिंगी शब्द झाला. सरळ सरळ ऑप्शन मध्ये तो, ती, ते लावायचं. जो विचारला नपुंसकलिंगी विचारू द्या, स्त्रीलिंगी विचारू द्या, कोणताही शब्द विचारू द्या, फक्त 3च पर्याय लावायचे. पुल्लिंगला तो लावायचा, स्त्रीलिंगला ती लावायचा आणि नपुंसकलिंगला ते लावायचा. अशा प्रकारे आपला काय उत्तर होतं, तो झरा हा पुल्लिंगी शब्द आहे. झरा आपलं उत्तर. आता आपला त्याच्यानंतरचा 7व्या नंबरचा प्रश्न होता खालील वाक्याचा काळ ओळखा. आता काळ, सगळ्यात अगोदर आपलं काळ माहित पाहिजे. काय काळ, काळाचे किती प्रकार आहे, 3 प्रकार आहे. वर्तमान काळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ त्याच्यानंतर भूतकाळ. हे काळाचे 3 प्रकार आहे. काळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ. आता याच्यात पण साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ हे त्याचे काळाचे परत 4 प्रकार आहे. हे मेन मुख्य प्रकार कोणते काळाचे, वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ. ओके. आता ह्या प्रत्येक काळाचे परत 4 प्रकार पडतात. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. असे प्रत्येक काळाचे काय करतात, परत 4 प्रकार पडतात. पण आपण सध्या हेच बघू सध्या की आपल्याला काय विचारलं. वर्तमान काळ म्हणजे आता सध्या आपण अभ्यास करते ना, चालू आहे वर्तमान काळात. भविष्यकाळ म्हणजे असेल, होत आहे, कळेल, हे झालं. पुढचं जे सांगायचं आहे आपल्याला, उद्याचं जे सांगायचं आहे त्याला काय म्हणतात, भविष्यकाळ. आणि जे घडून गेलेलं आहे त्याला काय म्हणतात, भूतकाळ. होता, होते, हे काय झालं, भूतकाळ होतात. आपल्याला त्या क्रियापदावरून आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे की चालू कोणता आहे, भविष्यात कोणता असेल आणि झालेला कोणता आहे. आता आपला प्रश्न होता की सोमवारी काय तो निर्णय कळेल, कळलेला आहे का निर्णय, किंवा कळून गेलेला आहे का कळणार आहे, नाही कळेल म्हणले. कळणारे काही 2-5 मिनिटात त्याला वर्तमान काळ म्हणलं असतं आपण. निर्णय कळून गेला त्याला आपण भूतकाळ म्हणलं असतं. पण प्रश्न आपला असा होता, सोमवारी काय तो निर्णय कळेल, म्हणजे आणखी निर्णय कळेल नाही, म्हणजे भविष्यकाळ आहे. कळेल का नाही कळेल ते पण सांगता येणार नाही, बरोबर आहे का. म्हणजे भविष्य कोणाला सांगता येतं का नाही, कळेल म्हणले फक्त. त्याच्यामुळे आपलं उत्तर होतं त्याचं 3 नंबरचं भविष्यकाळ. एवढं लक्षात ठेवायचे, काळाचे 3 प्रकार आहे. आता आपला 8 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. सगळ्यात अगोदर प्रयोग आपल्याला माहित पाहिजे. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि त्याच्यानंतर भावी प्रयोग. हे प्रयोगाचे प्रकार आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग, बरोबर आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की कर्ता कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, किंवा भावी प्रयोग. समजा कर्ता कर्म आपल्याला माहित पाहिजे. समजा गणेश दूध काढत आहे, गाईचे दूध काढत आहे, बरोबर आहे. त्याच्यात गणेश काय झाला, कर्ता झाला. पण काम काय करतोय तो, गाईचे दूध काढतोय, हे काय झालं, त्याचं कर्म झालं. आपल्याला कर्ता कर्म माहित पाहिजे सगळ्यात अगोदर. कर्ता कर्म म्हणजे आपण केलेले काम, बरोबर आहे का. की आपण समजा मी ग्राउंड करत आहे, मी कोण झालो, कर्ता झालो. काय करतोय, कर्म काय करतोय, ग्राउंड करत आहे, बरोबर आहे. हे आपल्याला कर्ता कर्म पहिले आपल्याला लक्षात पाहिजे. आता त्याच्यात प्रयोगाचे 3 प्रकारे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. आता सगळ्यात अगोदर कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. कोणाला, कर्त्याला काय असतो, प्रत्यय नसतो. आता आपल्या वाक्यात प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय नसतो, एवढं लक्षात ठेवायचं. कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो, बरोबर आहे. आणि भावी प्रयोगात कर्त्याला व कर्माला असतो, कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो, एवढं लक्षात ठेवायचं. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो आणि भावी प्रयोगात कर्त्याला आणि कर्माला प्रयोग असतो. आता समजा आपण ती गाणे गात आहे, ती काय करताय, काय करते, गाणे गात आहे, म्हणजे ती कर्म करते. पण तिला प्रत्यय का, नाही, म्हणून तो कर्तरी प्रयोग. पण आता इकडं कर्मणी प्रयोग कसं, गणेशने गाणे गायले, म्हणजे गणेशला ने प्रत्यय लागला, म्हणून तो काय झाला, कर्मणी प्रयोग झाला. आणि इकडं भावी प्रयोगात दोघाला बी प्रत्यय लागतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, शिक्षकांनी प्रत्यय लागला, विद्यार्थ्यांना शिकवावे, म्हणजे कर्माला सुद्धा प्रत्यय लागला आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागला. आता त्याच्यात कर्ता कोण आहे, शिक्षक, विद्यार्थी. आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे म्हणजे कर्माला सुद्धा प्रत्यय लागला, कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागला, म्हणून आपलं उत्तर काय होतं, भावी प्रयोग होतं. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, प्रयोगामध्ये कर्तरी, कर्मणी, भावे. इथं कर्त्याला प्रत्यय लागत नाही. समजा ती गाणे गात आहे,
तीला प्रत्यय लागला का कर्त्याला, ती करता ती, कर्म काय तिचं गाणे चालू आहे, म्हणजे तिला प्रत्यय लागल्याने म्हणतो कर्मणी प्रयोग असतो. इथं गणेशने गाणे गायले, गणेशला ने प्रत्यय लागला म्हणून तो कर्मणी प्रयोग झाला. आणि इथं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, म्हणजे कर्त्याला सुद्धा प्रत्यय, कर्माला सुद्धा प्रत्यय, म्हणून तो भावी प्रयोग असतो. आणि आपलं उत्तर होतं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, तर आपलं उत्तर आहे भावी प्रयोग. काय उत्तर आहे आपलं त्या प्रश्नाचं? भावी प्रयोग. भावे प्रयोग. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे, चुलत सासरा यातील समाज ओळखा. सगळ्यात अगोदर आपल्याला समास, काय समास माहित पाहिजे. आता समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अवयवीभाव. अवयवीभाव. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष. तत्पुरुष. तिसरा प्रकार आहे 2 आणि 2. चौथा प्रकार आहे बहुव्रीही. बहुव्रीही. बरोबर. हे समासाचे प्रकार आहे. किती समास आहे मराठीमध्ये? अवयवीभाव, तत्पुरुष, 2 आणि बहुव्रीही. आपला जो प्रश्न आहे चुलत सासरा, तो तत्पुरुष समासातील मध्यम पद लोभी. कोणता? मध्यम पद लोभी. तत्पुरुष समासातील मध्यम पद लोभी हा समास आहे. बरोबर आहे. तत्पुरुष समासाचे पण आणखी प्रकार आहे, त्यातला मध्यम पद लोभी. मध्यम पद लोपी हे आपलं उत्तर आहे. कोणतं? मध्यम पद लोपी. तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे मध्यम पद लोपी. त्यामध्ये चुलत सासरा, साखर भात, कांदे पोहे, मावस भाऊ, गुळांबा, भोजन भाऊ, नाथ जावई अशा प्रकारचे मध्यम पद लोपीचे काय उदाहरणार्थ आहे? ज्या समासात एका पदाचा दुसऱ्या पदाशी काय दाखव संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो त्याला काय म्हणतात? मध्यम पद लोपी म्हणतात. असे मध्यम पद लोपी म्हणतात. असे जे उदाहरण आहे शक्यतो मध्यम पद लोपी ओळखाचे, ते एक तर खाद्यपदार्थ असतात किंवा नातेसंबंध असतात. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मध्यम पद. साखर भात, साखर घालून केलेला भात त्याला काय म्हणतात? साखर भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. पण तसं लिहिलं का कांदे पोहे लिहिलं ते ज्यापासून संबंध तयार झाला तो संबंध काय असतो? तो लपवलेला असतो. चुलत सासरा. चुलत सासरा म्हणजे नवऱ्याचा चुलता या नात्याने जो असतो त्याला काय म्हणतात? चुलत सासरा म्हणतात. नवऱ्याचा चुलता म्हणजे आपल्या नवऱ्याचा काका, हे काय? चुलत सासरा. बरोबर आहे. तर हे संबंध काय असतं त्याच्यात लपवलेला असतो त्याला म्हणतात मध्यमपद लोपी समास. आणि याच्यावर खूप वेळेस मध्यमपद लोपीवर प्रश्न येऊन गेलेले पोलीस भरतीला. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, नातेसंबंध आणि खाद्यपदार्थ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं चुलत सासरा, त्याचं उत्तर आहे मध्यमपद लोपी समास. आणि तो कशाचा प्रकार आहे असं जर विचारलं तर तो तत्पुरुषचा प्रकार आहे. कोणता? तत्पुरुष समासाचा. आणि जर इथे आता मध्यम पद लोपी हे ऑप्शन नसतं, तत्पुरुष समास असतं, तर तो मेन मूळ प्रकार आहे, तो आपल्याला ते तत्पुरुष समास म्हणून आपल्याला ते उत्तर गोल करावं लागलं असतं. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा प्रश्न, पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. आता सगळ्यात अगोदर आपल्याला सर्वनाम माहित पाहिजे. सर्वनाम कशाला म्हणतात? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामायोजी वापरणारा शब्द. नामायोजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. आता समजा आपले पंतप्रधान आहे ते मुंबईला, आपण काय म्हणतो? पण आपले भारताचे पंतप्रधान मुंबई विमानतळावर उतरले. परत आपण म्हणणार का पंतप्रधान गाडीत बसले, तिथून पंतप्रधान कार्यक्रमाला गेले, तिथून पंतप्रधान परत वापस गेले. हा प्रत्येक शब्द आपण नाही म्हणणार वाक्य. ज्यावेळेस आपला पॅराग्राफ तयार होतो त्यावेळेस काय म्हणतो आपण? एकदाच पंतप्रधान म्हणून त्याच्या नावाचा आपण काय करतो? उल्लेख करतो की पंतप्रधान मुंबईला आले. नंतर ते विमानतळावर उतरले, तिथून त्यांनी गाडीनं प्रवास केला, परत ते बसून वापस दिल्लीला गेले. ते, त्यांनी, तो हे काय झाले? सर्वनाम झाले. म्हणजे नामायोजी वापरणारे ज्यावेळेस आपण मोठं एक पॅराग्राफ वगैरे तयार करतो त्यावेळेस काय करता? हे शब्द काय झाले? नामायोजी वापरले जातात. कारण आपण प्रत्येक वेळेस म्हणू शकत नाही ना की गणेश भरतीला गेला, मग गणेश रेल्वे स्टेशन उतरला, मग तिथून गणेश गाडीत बसला असं म्हणणार का आपण? नाही. तो रेल्वे स्टेशनवर उतरला, तिथून तो जेवायला गेला, परत तो वापस आला, तो, ते काय झाले? हे सर्वनाम झाले. म्हणजे नामायोजी वापरण्याला आपण नामाची व्याप्ती कमी करण्याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. असे मूळ सर्वनाम किती आहे? 9 आहे. किती सर्वनाम आहे? 9. ते लिहून घ्यायचे. मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, काय, स्वतः अशा प्रकारे किती सर्वनाम आहे? 9 सर्वनाम आहे. आणि त्या सर्वनामाचे प्रकार किती आहे? 6 प्रकार आहे. ते पण लक्षात ठेवायचे. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक म्हणल्यावर तो, ते, ती येतात. दर्शक म्हणल्यावर हा, ही, हे. संबंधी म्हणले जर, तो, जो, तो हा संबंधीमध्ये येतो. अशा प्रकारचे काय? हे सर्वनामाचे 6 प्रकार आहे. आणि सर्वनाम किती आहे? 9 आहे.
ते मी सांगितले ते आपल्याला लिहून घ्यायचे किंवा पुस्तकातून त्याची रिव्हिजन करायची. नाही लिहून घेतलं आपल्या मराठी पुस्तकातून पण त्याची रिव्हिजन केली तर काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं की पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते, तर ते सर्वनाम होतं ती मुलगी चांगले गाते. ती हे काय आपलं सर्वनाम आहे. आपलं उत्तर काय सर्वनाम. त्यानंतरचा आपला 11वा प्रश्न, मराठीत मूळ सर्वनामे किती. आपण सर्वनामच बघतोय, दोन्ही पण प्रश्न सर्वनामावर होते. वरच्या वाक्याचं उत्तर आहे ती हे सर्वनाम आहे. आता मूळ सर्वनाम किती, नवे. आपण ते बघितले कोणते बी, आणि त्या सर्वनामाचा वापर पण कुठे करतात ते पण आपण बघितलं. नामाऐवजी काय करतात त्याचा वापर करतात. कशाचा, सर्वनामाचा. असे 9 सर्वनामे आणि वरच्या वाक्यातलं उत्तर आहे ती हे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे. 10, 11 हे दोन्ही प्रश्न कशावर होते, सर्वनामावर होते. आता आपला जो 12वा प्रश्न आहे, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. यावरील अलंकार ओळखा. कोणता अलंकार, का ओळखायचा आहे आपल्याला, अलंकार ओळखायचा आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला अलंकार माहिती पाहिजे. अलंकार, अलंकार बरोबर. आता अलंकाराचे 2 प्रकार पडतात. किती, 2 प्रकार पडतात अलंकाराचे. एक आहे शब्द अलंकार, शब्द अलंकार. दुसरा आहे अर्थ अलंकार. हे आपण अलंकार ज्यावेळेस टॉपिक घेऊ त्यावेळेस आपण बघू सगळं व्यवस्थित पूर्णपणे. आता अशा अलंकाराचे 2 प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. आता शब्द अलंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष. कोणते कोणते, अनुप्रास, यमक आणि श्लेष हे शब्द अलंकारामध्ये 3 येतात. आता अर्थ अलंकार, शब्द म्हणजे शब्दानुसार अलंकार तयार होतो आणि अलंकार म्हणजे भाषेला सौंदर्य वाढवण्यासाठी जो तंत्राचा भाषेत वापर केला जातो त्याला काय म्हणतात, अलंकार म्हणतात. जसं आपण दागदागिने घालतो आपले सौंदर्य वाढवण्यासाठी, आपण त्याला अलंकार म्हणतो. बरोबर आहे. दागदागिने घालून मेकअप वगैरे करून, बरोबर आहे. तसं भाषेचं पण एक काय असतो, मेकअप असतो. त्या भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्याला काय वापरतात, अलंकार वापरतात. बरोबर आहे. आता अनुप्रास, यमक, श्लेष हे अर्थानुसार हे शब्दानुसार पडणारे. बरोबर आहे. आणि जे खाली जे अर्थ अलंकार त्याच्यात उपमा येतं, उत्प्रेक्ष येतं, आपणहुती येतं, अन्वय येतं, रूपक येतं, आदिशयोक्ती येतं, दृष्टांत येतं, विरोधाभास येतो, चैतन्य गुणशक्ती येते. त्याच्यानंतर अर्थन्यास येतो, स्वभावोक्ती येतं, व्याज स्तुती येतं, पर्यायुक्ती येतं, सार येतं, अन्ययुक्ती येतं, संशयदेय येतं, भ्रांतिमान येतं आणि व्यक्तिरेक येतं. म्हणजे अर्थ अलंकारमध्ये 18 प्रकार आहे आणि शब्द अलंकारमध्ये 3 प्रकार आहे. तो आपला जो प्रश्न होता की आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, त्याच्यात उपमा, उत्प्रेक्षा आणि श्लेष. तर उपमा हे आपल्या उत्तर आहे. आणि उपमाचं काय आहे की 2 वस्तूमधील शब्दाला जर सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत हे जर नामाला जोडलेले असेल तर त्याला काय म्हणतात, उपमा अलंकार म्हणतात. बरोबर आहे. आता आपलं काय होतं, आभाळागत उपमा दिली ना, आभाळागत सम, समान, सारखा, 2 याची जर उपमा आणि उपमाची जर तुलना केली असेल, सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, हे जर उपमा आणि उपमेय हे सर्व डिटेलमध्ये आपण बघणार नंतर. फक्त आज स्पष्टीकरणामुळे आज सांगतोय की सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत. गत काय लागलंय, आभाळागत. कोणता शब्द लागलाय, आपला जो प्रश्न होता कोणता, आभाळागत. गत कुठं लागलाय, आभाळागत. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. गत हा प्रत्यय लागलेला आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत एवढे जर प्रत्यय लागलेले असेल तर तो कोणता अलंकार असतो, उपमा अलंकार असतो. कोणता असतो, उपमा. मग अशा प्रकारे गत प्रत्यय लागल्यामुळं हे आपल्याला पाठच करून ठेवायचं आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, मग तो उपमान असतो. आता उत्प्रेक्षाचं वेगळं असतं, श्लेषचं वेगळं असतं, यमकचं वेगळं असतं. ते आपण व्यवस्थित तिथं विश्लेषण करून लिहून ठेवायचं. उत्प्रेक्ष अलंकार कशाला म्हणतात, श्लेष अलंकार कशाला म्हणतात आणि यमक कशाला म्हणतात. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं उपमा. आता आपला 14वा प्रश्न होता की खालीलपैकी केवळ प्रयोगी. 13वा प्रश्न. आता आपला 13 नंबरचा प्रश्न आहे की शब्दयोगी अवयव ओळखा. बरोबर आहे. आता शब्द अवयवाचे 4 प्रकार आहे. त्यातला आपला शब्दयोगी अवयवावर आपला प्रश्न आला. बाकीचा केवळ प्रयोगी अवयव आहे, क्रियाविशेषण अवयव, उभयनिष्ठ अवयव आणि शब्दयोगी अवयव. त्याच्यावर आपला प्रश्न होता शब्दयोगी अवयव. शब्द अवयवाचे आहे ना, शब्दयोगी अवयवाचे
परत खाली प्रकार पडतात, त्यात कालवाचक असतो, गतिवाचक असतो, स्थलवाचक असतो, करणवाचक असतो, हेतुवाचक असतो, व्यक्ती रेखवाचक असतो, तुलनावाचक असतो. त्याचे पण किती 17-18 प्रकार असे, बरोबर आहे. पण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की शब्दयोगी अवयव हा नामाला जोडून येतो. कशाला? नामाला जोडून येतो. आता आपल्या होतं मांडवाखाली, कशाखाली? आपला प्रश्न आहे तिथं मांडवाखाली. इथं खाली हा शब्द काय आला? मांडवाला जोडून आला. कशाला जोडून आला? मांडवाला. तर आपलं ज्याच्यात जे शब्दयोगी होतं ते आपल्याला ओळखायचं होतं. आपला प्रश्न होता जाईच्या त्याची वेचित खाली. तर आपल्याला काय सांगितलं होतं की शब्द अवयव कोणता आहे ते ओळखा. आता खाली ना ह्याच्यात हे प्रकार आता कालवाचक, गतिवाचक हे आपल्याला पाठ करायचे. समजा आपल्याला विचारलं कालवाचक, समजा कालवाचक शब्दयोगी अवयव विचारलं समजा आपल्याला, फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की शब्दयोगी अवयव काय कोणतरी नामाला जोडून येतात, स्पेशल येत नाही. तर आपला मांडवा खाली, तर आपलं उत्तर होतं खाली आपलं काय होतं? शब्दयोगी अवयव होतो. आता समजा शब्दयोगी अवयव कालवाचक नंतर, आधी, पुढे, पूर्वी, बरोबर आहे. गतिवाचक पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून, हे काय झाले? स्थलवाचक आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मधी, समोर, हे जे आपले प्रकार आहे शब्दयोगी अवयवाचे, कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक, करणवाचक, हे शब्द आपल्याला पाठ करायचे आणि ते शब्द एखाद्या नामाला जोडून आले तर काय सांगायचं? शब्दयोगी अवयव, बरोबर आहे. पण हा झाला पहिला प्रकार, सरळ सरळ प्रश्न की खालील शब्दयोगी अवयव ओळखा. पण असा जर प्रश्न आला की खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अवयव कोणता, खालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अवयव कोणता, त्याच्यासाठी आपल्याला हे काय करावं लागणार आहे? हे जेवढे प्रकार आहे कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक, याच्यात कोणते वाचक? आता हेतुवाचक आहे करिता, साठी, करणे, अर्थी. पत्र लिहिण्यासाठी मला एक पेन हवा. खालीलपैकी शब्द अवयवाचा प्रकार ओळखा. मग साठी शब्द आहे, मग आपल्याला तो ओळखता आला पाहिजे की तो हेतुवाचक आहे, बरोबर आहे. हे जे प्रकार शब्द अवयवाचे हे प्रत्येक अवयवाचे प्रकार आहे 5-5, 6 ते आपले पाठ पाहिजे. किंवा मग तुलनावाचक आला, रामपेक्षा मधु उंच आहे. कशाला जोडून आला? पेक्षा, रामला जोडून आला, शब्दाला नामाला जोडून आला, बरोबर आहे. रामपेक्षा उंच कोण आहे? मधु उंच आहे. मग आपला असा प्रश्न आला की खालीलपैकी शब्द अवयवाचा प्रकार ओळखा. पेक्षा म्हणल्यावर मग लगेच आपल्याला तुलना केलेली तुलनावाचक शब्द अवयव आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये पाठ करायचं आहे. तर आपला प्रश्न होता शब्द अवयव ओळखा खाली, तर मांडवाला हा खाली शब्द लागून आलेला आहे, तर आपलं उत्तर होतं खाली. नंबरचा प्रश्न होता खालीलपैकी केवल प्रयोगी अवयव ओळखा. आता सगळ्यात अगोदर आपल्याला केवल प्रयोगी त्याच्यात काय कोणते कोणते प्रकार ते माहीत पाहिजे. त्याच्यात एक नंबर आहे हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, संबंधदर्शक आणि मौनदर्शक. असे काय? हर्षदर्शक म्हणजे आहा, आहा, वा वा वा, हे काय झाले? हर्षदर्शक झाले. शोकदर्शक शिव शिव, हर हर, देवा रे, अरे रे किती वाईट झालं. आपला जो प्रश्न होता केवल प्रयोगीचं उत्तर आहे अरे रे, अरे रे किती वाईट झालं, आपण काय म्हणतो? शोकदर्शक आहे. किंवा आश्चर्य झाले आपण म्हणतो बाप रे. किंवा प्रशंसा झाले छान, वा. संमती असेल हा ठीक आहे, जी हा. विरोध असेल हट, छट. तिरस्कार असेल छी, थू. हे काय झाले? केवल प्रयोगाचे हे काय प्रकार आहे, आपल्याला ते सगळे पाठ करायचे. आपण सरळ सरळ विचारलं फक्त की खालीलपैकी केवल प्रयोग अवयव कोणता आहे, बरोबर आहे. पण असा पण प्रश्न येऊ शकतो की खालील शोकदर्शक केवल प्रयोग अवयव कोणता आहे, प्रशंसादर्शक कोणता आहे, तिरस्कारदर्शक कोणता आहे. तर मग हे जेवढे 10, 8, 9 ते आपल्याला पाठच पाहिजे. तिरस्कारमध्ये काय येतं, प्रशंसामध्ये काय येतं, शोकमध्ये काय येतं, हे सगळं आपल्याला ते पाठ पाहिजे. आता तर आपलं होतं अरे रे, हे काय? शोकदर्शक, अरे रे किती वाईट झालं. तर अशा प्रकारे आपलं केवल प्रयोग काय होतं? अरे रे. 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. बाकीचे प्रकार आपल्याला पाठ करून घ्यायचे. आता आपला समोरचा 15 नंबरचा प्रश्न होता हिरवीगार या शब्दाची जात ओळखा. हिरवीगार. आता खाली आपले ऑप्शन होते नाम, क्रियाविशेषण, शब्दयोगी अवयव आणि विशेषण. आता हिरवीगार हे काय? विशेषण. एखाद्या नामाबद्दल काय सांगतं? हिरवीगार शाल किंवा हिरवीगार, ज्याच्या नामा अगोदर आपण हिरवीगार लावतो ते काय आलं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. हे आपण विशेषणमध्ये बघणार आहोत. पण इथं आपलं काय उत्तर आहे? हिरवीगार हे काय कोणाच तरी हे सांगितलं विशेषण, कोणाबद्दल तरी अधिक माहिती दिली त्याला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. आणि हिरवीगार शाल समजा काही असेल, हिरवीगार ज्या शब्दा अगोदर, नामा अगोदर हिरवीगार हा शब्द लागत असेल, हिरवीगार बाग, बाग काय झाली? नाम झालं. हिरवीगार काय झाली? बाग, तिचं विशेषण झालं ना, हिरवीगार बाग. हे काय आलं? विशेषण झालं. त्याच्यामुळे आपलं उत्तर होतं 2 नंबरचं विशेषण. आता आपला 16 नंबरचा प्रश्न, फुलावून या शब्दात कोणती विभक्ती? फुलावून, फुलावून या शब्दातली काय करणे? आपल्याला विभक्ती ओळखणे. काय ओळखणे? विभक्ती. विभक्ती. आता सगळ्यात अगोदर आपली विभक्ती म्हणजे काय ते माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? विभक्ती. त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे? विभक्ती ओळखता येणार आहे. आता विभक्ती
विभक्ती किती प्रकारची आहे? 8 प्रकारची आहे. प्रथमा विभक्तीला कोणताच प्रत्यय राहत नाही, नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही. द्वितीय नामाला किंवा कर्माला कर्त्याला जे प्रत्यय लागतं त्याला लागतं. प्रथमात कशालाच प्रत्यय राहत नाही. द्वितीयामध्ये काय? स लाते, ज्या शब्दाला स लाते हे प्रत्यय असते नामाला कर्माला त्याला काय म्हणतात? द्वितीय. हे काय म्हणायचं त्याला? या द्वितीय काय म्हणायचं त्याला? विभक्ती म्हणायचं. तृतीयामध्ये काय असतं? ने ए शी. चतुर्थीमध्ये काय असतं? स ला ते, याच्यात कर्माला पण लागते, बरोबर आहे. पंचमीमध्ये काय असतं? ऊन हुन. पंचमीमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ऊन आणि हुन. ऊन आणि हुन हे दोनच प्रत्यय कोणाला लागतात? पंचमीला लागतात. कशाला लागतात? पंचमीला हे दोनच प्रत्यय लागतात. कशाला? नामाशी किंवा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी, कोणत्याही शब्दाशी काय संबंध असतो? याचा असतो. आता आपल्याला काय लागलं? फुल नाम आहे. हुन काय लागलं? प्रत्यय. म्हणजे आपलं उत्तर काय होतं? पंचमी होतं. इथं जर स लागला असतं, ला लागला असतं, फुलास, तर आपलं उत्तर असतं द्वितीया, बरोबर आहे. इथं जर समजा फुलाच्या, आपलं उत्तर असतं षष्ठी. म्हणजे प्रथमाला प्रत्यय राहत नाही, द्वितीयाला स लाते असतात, स ला ते, तृतीयाला ने ए शी, चतुर्थीला स ला ते, पंचमीला ऊन हुन, षष्टीला चा ची चा आणि सप्तमीला त ई आ. हे प्रत्यय आपल्याला पाठ करायचे. द्वितीयला कोणता लागतो? तृतीयाला कोणता लागतो? चतुर्थीला कोणता लागतो? पंचमीला कोणता लागतो? षष्टीला कोणता लागतो? आणि सप्तमीला कोणता लागतो? संबोधनला काय म्हणतात? आता जर आपलं हे जर पाठ असेल, आपल्याला लक्षात आलं इथं कोणताही हुन प्रत्यय लागलेला आहे, लगेच आपण पंचमीजवळ जातो. इथं जर सा असता लगेच आपण द्वितीयाजवळ जातो. इथं जर चा असता लगेच आपण षष्टीजवळ जातो. हे आपल्याला असं डिटेल्समध्ये सगळं आपल्याला हे प्रकार आपल्याला पाठ करायचे. प्रश्न कशावर पण येऊ शकतो? उद्या द्वितीय येऊ शकतो, तृतीय येऊ शकतो, षष्टीवर येऊ शकतो. कोणता एक नाम देईल किंवा शब्द देईल, त्या शब्दाला तो प्रत्यय जोडेल. तो प्रत्यय आपल्याला माहीत पाहिजे कोणत्या विभक्तीचा आहे. सरळ आपण काय उत्तराजवळ जातो. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं पंचमी. आता आपला 17 नंबरचा प्रश्न आहे, चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून आला आहे? आता जी आपली मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेतून खूप साऱ्या भाषेचा आपल्याला काय खूप मोठा हे लागलेला आहे, हातभार लागलेला आहे सगळ्या भाषेचा. त्यात उर्दू भाषेचा लागलेला आहे, फारसी भाषेचा लागलेला आहे, पोर्तुगीज भाषेचा लागलेला आहे, ग्रीक भाषेचा लागलेला आहे, भरपूर अशा भाषा आहे. इंग्लिश भाषा आहे. आपल्या मराठी भाषेत आपण रोजच्या रोज कमीत कमी 30-40% आपण इंग्लिश शब्द बोलतो. ते आपल्याला कळत पण नाही कधी बोललो काय बोललो आपल्या चालू मराठी भाषेमध्ये, बरोबर आहे. 50%च्या आसपास बोलतो आपण, पण ते आपल्याला कळतही नाही आपण इंग्लिश कधी बोललो काय बोललो. टेबल, पेन, हे चेअर, हे कोणते शब्द? इंग्लिश शब्द आहे सगळे. तसंच उर्दू भाषेचा आपल्याला, फारसी भाषेचा आहे, संस्कृत भाषा आहे, खूप अशा भाषा आहे की त्या आपल्या मराठी त्या काय बोलता बोलता आपल्या मराठी भाषेत काय त्या मिसळून गेलेल्या आहे. आता चौकीदार आहे. चौकीदार हा फारसी भाषेतील शब्द आहे. कोणत्या भाषेतील शब्द आहे? फारसी. पण आपण खूप वेळेस म्हणतो चौकीदार. आपल्याला माहीत पण नसतं की हा कोणत्या भाषेतून आलेला आहे, पण आपल्या तो भाषेत काय झालेला आहे, तो सतत बोलू बोलू तो आपल्या भाषेत मिसळून गेलेला आहे. चौकीदार हा शब्द कोणता आहे? फारसी. तसे पोर्तुगीज आहे, उर्दू आहे, संस्कृत आहे, अरबी आहे, हे शब्द आपल्याला काय करायचे? पाठ करायचे. आज आपला प्रश्न चौकीदारावर आला, उद्या एखाद्या अरबी भाषेवर येईल, एखाद्या पोर्तुगीज भाषेच्यावर येईल. कोणत्याही एक हा खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपला कोणत्या भाषेतून कोणता शब्द आला हे व्यवस्थित आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे किंवा त्याची रिव्हिजन करायची. आता आपला 8 नंबरचा प्रश्न होता, अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. अभ्यास केला असता तर, जर तर हे जर वाक्यात आलं तर हे वाक्य कोणतं असतं? संकेतार्थ असतं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आपलं उत्तर होतं संकेतार्थ. विद्यार्थी जर वाक्य असेल तर वाक्याच्या क्रियापदाला वा वी वे, त्यानं शिकून खूप मोठं व्हावे, वे हे काय आलं? विद्यार्थी वाक्य आलं. त्यांनी शिकून नोकरीला लागावे, बरोबर आहे. त्याने अभ्यास करून नोकरीला लागावे, शेवटी काय आलं? वे आलं. क्रियापदाला वे वा वी, लक्षात ठेवायचे 3 शब्द, वे वा वी. हे जर क्रियापदाला असेल तर ते वाक्य विद्यार्थी असतं. त्याच्यानंतर आज्ञार्थी, एवढं काम कर, तिथं बस, खाली बस, हे काय आज्ञा झालेली आहे, याला काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य म्हणतात. 3 नंबरचं आहे ते संकेतार्थी, जर तर, बरोबर आहे. पाऊस पडला तर पिकं येतील, बरोबर आहे. जर तर, आता आपलं काय होतं? अभ्यास केला असता तर तो अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. तर जर तर आहे ना, केला असता तर नापास झाला नसता, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय आहे? संकेतार्थ. आणि स्वार्थी म्हणजे मी जेवते, स्वतःबद्दल, स्वतः जे चालू आहे समजा काय स्वार्थी वाक्य असतं. स्वतःच्या कामाबद्दल काय असतं? स्वार्थी. अशा प्रकारे आपण 4 प्रकारे वाक्याचे, विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. त्यातलं आपलं उत्तर आहे संकेतार्थी. हा विद्यार्थी पण बघितला आपण कशाला म्हणतात? आज्ञार्थी तर आपण लगेच कळून जातो वाक्यात प्रश्न आल्या की आज्ञा केलेली किंवा काम सांगितलेले. स्वार्थी पण कळून जातं. आणि सगळ्यात सोपं विद्यार्थी वाक्य ओळखायला वा वी वे, कशाला प्रत्यय पाहिजे? क्रियापदाला. क्रियापद म्हणजे वाक्याचा शेवटचा शब्द, बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे संकेतार्थ.
आता आपला जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. 19 नंबरचा कोणता नाही. तर सगळ्यात अगोदर विशेषण. विशेषणाचे 3 प्रकार पडतात. मुख्य किती? 3 प्रकार. त्यात गुण विशेषण येतं, संख्या विशेषण येतं आणि सार्वनामिक विशेषण येतं. परत संख्या विशेषणाचं गणवाचक पडतो, क्रमवाचक पडतो, आवृत्तीवाचक पडतं, प्रखतवाचक पडतं, अनिश्चित पडतं. परत गणनावाचकचं अपूर्णवाचक पडतं, पूर्णांकवाचक पडतं, साकल्यवाचक पडतं. बरोबर आहे. हे विशेषणाचे प्रकार आहे. आपण ज्यावेळेस विशेषण टॉपिक घेऊ त्याच्यात व्यवस्थित डिटेलमध्ये बघू. विशेषण गुणविशेषणमध्ये काय येतं, संख्या विशेषणमध्ये काय येतं, सार्वनामिक विशेषणमध्ये काय येतं, त्याचे खूप सारे प्रकार आहेत, ते आपण त्यावेळेस बघू. आता सध्या आपला प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. प्रश्नात सगळ्यात अगोदर आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, हाय. आपण काय करतो, विशेषण बघतो, खालील एक गोड, कडू अशा आपण ऑप्शन बघतो, पण आपण हाय नाही हे वाचत नाही परीक्षेच्या दबावाच्या प्रेशरमुळे किंवा तिथलच्या टाइम मॅनेजमेंटमुळे. बरोबर आहे. आता नाही विचारलेला आपला गोड. गोड हा काय विशेषण? पेढा खूप गोड होता. काय होता? गोड. त्या पेढ्याबद्दल काय सांगितलं? विशेष माहिती सांगितलेली, म्हणून पेढा खूप गोड होता. गोड काय आहे? विशेषण. कडू. कारले खूप कडू आहे. कोण आहे? कारले. काय आहे? कडू आहे. त्या कारल्याबद्दल विशेष माहिती सांगितली. काय तो? कडू आहे. म्हणजे कडू सुद्धा काय? विशेषण. 10 सुद्धा विशेषण आहे, पण ते कोणतं विशेषण आहे? आता खूप जणांना वाटलं असेल की 10 मध्ये काय विशेषण आहे, पण तो संख्यावाचक विशेषण आहे. कोणता? संख्यावाचक. ते आपण त्या प्रकारामध्ये बघणार आहे. फक्त मी ना, हा मी हा सर्वनाम आहे. काय आहे? सर्वनाम. तर आपल्या खाली उत्तर होतं खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. तर ते आपलं उत्तर होतं मी. आता आपला 20 नंबरचा प्रश्न होता, वाक्यात 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? सगळ्यात अगोदर आपल्याला चिन्हाचा अभ्यास करायचा आहे. अपसरण चिन्ह कशाला म्हणतात, सहयोग चिन्ह कशाला म्हणतात, अपूर्ण चिन्ह कशाला म्हणतात, स्वल्प चिन्ह कशाला म्हणतात, विराम चिन्ह कशाला म्हणतात, प्रश्न चिन्ह कशाला म्हणतात, उद्गारवाचक चिन्ह कशाला म्हणतात. असे चिन्हाचे खूप सारे प्रश्न आहे, ते तिथे दिलेले असतात. अपसरण चिन्ह कसं आहे, अपूर्ण चिन्ह कसं आहे, स्वल्प विराम चिन्ह कसं आहे, विराम चिन्ह कसं आहे, प्रश्न चिन्ह कसं आहे, संयुक्त चिन्ह कसं आहे, ते पूर्ण चार्ट आहे. आणि ते कुठे कुठे वापर करतात ते पण पुढे दिलेले आहे की बाबा प्रश्न असेल तर प्रश्न चिन्ह वापरा, उद्गारवाचक कुठं वापरायचं, अपसरण चिन्ह कुठं वापरायचं, अपूर्ण चिन्ह कुठं वापरायचं, स्वल्प चिन्ह कुठं वापरायचं, हे तिथं वाक्यात दिलेलं आहे. तर आपलं 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. कोणतं चिन्ह वापरतात? संयोग चिन्ह वापरतात. आता आपला 21 नंबरचा प्रश्न होता, म्हणीवर प्रश्न आहे. कशावर? म्हणीवर प्रश्न आहे. नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. तर नाकाने कांदे सोलणे म्हणजे बढाया मारणे. त्याचा अर्थ काय होतो? बढाया मारणे. अशा प्रकारे एक म्हणीवर प्रश्न घेतला होता. आपला सगळ्या म्हणी डिटेल्समध्ये वाचून ठेवायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता आपला, खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर भात्रा आहे, सउदर आहे, सहो उदर आणि बंधू आणि तनुज हा काय समानार्थी शब्द नाही. कोणाचा? भाऊचा. बरोबर. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. भाऊचा समानार्थी शब्द नाही विचारलेला आहे. नाही विचारलेला आहे. बरोबर. एक लक्षात आलं का वाक्य काय तर? खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? नाही तर भाऊ बघितला आणि खाल्ले बंधू केला, तसं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखा. आपला 23 नंबरचा प्रश्न, पाश्चात्य, भूगोल, परीक्षा, आध्यात्मिक. तर आपलं अशुद्ध शब्द होता 3 नंबरचा परीक्षा. परीक्षाला रीला दुसरी विलंटी. कोणती विलंटी आहे? दुसरी विलंटी आहे. त्याच्यामुळे परीक्षा आहे काय होता? आपला अशुद्ध शब्द होता. 24 नंबरचा आपला प्रश्न होता, आडकाठी या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तर आडकाठीचा विरुद्धार्थी शब्द आहेत मोकळी. कोणता? मोकळी. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला 25 नंबरचा प्रश्न होता, चरपट पंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा. चरपट पंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ आहे वायफळ बडबड, म्हणजे बिना कामाची बडबड, काहीच अर्थ नाही त्या बडबडीला, त्याला काय म्हणतात? चरपट पंजरी म्हणतात. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण मराठी हे जो आपला भाग होता, आपण जे सराव पेपर घेतला त्या सराव पेपरमध्ये मराठी जो होता त्या मराठीचे आपण 25 प्रश्नाचं स्पष्टीकरण बघितलं. आता सगळ्यात अगोदर आपल्याला लक्षात हे प्रश्न बघून लक्षात येण्यासारखी एक गोष्ट आहे की आपले जेवढे टॉपिक आहे, जेवढे आपल्याला धडे किंवा टॉपिक मराठीचे, त्या प्रत्येक टॉपिकवर आपण एक प्रश्न घेतला. आता तो याच्यामुळे घेतला आपण एक प्रश्न सरळ आपण जर आपला सराव पेपर घ्यायचा असता, बरोबर आहे, की आपण 2021-22ची मी एखादी प्रश्नपत्रिका फाडली असती डायरेक्ट कोणत्याही जिल्ह्याची आणि डायरेक्ट टाईप करून आणली असती, कोणालाच काही कळलं नसतं हे प्रश्न. पण हे का असं केलं मी, प्रत्येक टॉपिकवर स्पेशल प्रश्न का काढले सगळेकून, की आपल्याला एक अभ्यासाचं नियोजन कळायला पाहिजे की मराठीमध्ये कमीत कमी एवढं टॉपिक असतात. विभक्ती काय असते, समास काय असतो, अलंकार काय असतो, बरोबर आहे की नाही, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, विभक्ती काय असते, सर्वनाम, नाम, भावाचक, विशेषण, ह्या प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न याच्यामुळे घेतला की आपल्याला ह्या प्रत्येक
टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पडतात पोलीस भरतीमुळे मध्ये. त्याच्यामुळे हे 20 ते 22-25 चॅप्टरचे आपण प्रत्येक याचा सर्वनाम, नाम झालं, प्रत्येक टॉपिकवर आपण एक एक प्रश्न याच्यामुळेच घेतलेला आहे की एक अभ्यासाची व्यवस्थित दिशा कळावं. त्याच्यामुळं अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला आता ह्या स्पष्टीकरण. आता ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतो ते विश्लेषण करायच्या वेळेस काय करायचं की हे जे ऑप्शन दिलेले बरोबर ऑप्शन तर आपलं बरोबरच आहे, पण जे आपलं चुकीचे समजा आता हे चुलत शास्त्र यातील समाज ओळखा, त्याच्यात कर्मधारय समाज आहे, मध्यमपदलोपी समाज आहे, अव्ययभावी समाज आहे, तत्पुरुष समाज आहे. आता आपलं काम काय आहे प्रश्नपत्रिका विश्लेषण करताना उत्तर तर आपलं मध्यमपदलोपी समाज आहे, पण कर्मधारय समाज म्हणजे काय हे आपल्याला जाऊन बघायचं आहे. अव्ययभाव समाज कशाला म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. तत्पुरुष समाज कशाला म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. अशा प्रकारचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. आता केवळ प्रयोगीमध्ये किंवा मग विशेषण झालं. आता आपला एक फुलावून या शब्दात कोणती विभक्ती आहेत आपल्याला माहिती उत्तर पंचमी, पण सप्तमीमध्ये कोणते कोणते शब्द प्रत्यय लागतात, चतुर्थीमध्ये कोणते कोणते लागतात, तृतीयामध्ये कोणते कोणते लागतात. अशा प्रकारचे विश्लेषणाची काय असते सराव पेपरच्या विश्लेषणाची एक पद्धत असते. त्या पद्धतीने केला तर आपला अभ्यास म्हणजे एका 100 प्रश्नाचे आपण किती 400 प्रश्न तयार करू शकतो. एका प्रश्नात 4 प्रश्न तयार होतात. फुलावून हे आपलं उत्तर पंचमी माहिती ऊन ऊन पंचमीला लागतो, पण जर आपण तिथंच प्रश्नपत्रिकेखाली डिटेल्समध्ये केलं सप्तमीला हे प्रत्यय लागतात, चतुर्थीला हे प्रत्यय लागतात, तृतीयला हे प्रत्यय लागतात, म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमचं पूर्ण टॉपिक काय होतं क्लिअर होतं. अशा पद्धतीने जर आपण विश्लेषण केलं तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राहिलेलं नेक्स्ट आपण गणित बुद्धिमत्ताचे एक एक करून आपण सगळं स्पष्टीकरण बघणार आहोत. धन्यवाद.